श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला खरोखरच खूप मोठी आहे. ज्या भक्ताने स्वामींची मनापासून विश्वासाने सेवा करायला सुरुवात केली त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी लगेचच प्रचिती देत असतात, अनुभव देत असतात. हे खरोखरच खूपच काही लोकांना आश्चर्य वाटेल, कारण या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एवढे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. आणि आज जे एका स्वामी भक्त ताईंनी जे अनुभव तुम्हाला सांगणार आहेत त्या ताईंना फक्त 5 महिन्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर 5 महिन्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव आहेत. आजचा अनुभव एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे शिल्पा कोरे आहे आणि त्या राहणाऱ्या पुणे येथील आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एवढे चमत्कार केलेले आहेत की खरोखरच काही लोकांना असे म्हणायला लावतील की खरोखरच स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि त्या ताईंच्या बरोबर क्षणोक्षणी पावलोपावली स्वामी देखील असतात आणि याची त्यांना प्रचिती देखील आलेली आहे. जिथे सर्व काही संपते तिथून पुढे स्वामींची लीला सुरू होत असते. आणि जेव्हा स्वामींची लीला सुरू होते तेव्हा मात्र कोणीही विश्वास ठेवू किंवा ठेवू नये अशी स्वामी चमत्कार करत असतात. जे काही स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी अशक्यही शक्य करत असतात. तसेच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले आहे. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणते चमत्कार केलेले आहेत आणि त्या महत्त्वाचं म्हणजे ताई या देवाला मानत एवढ्या नव्हत्या, परंतु स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये कसे आले, स्वामींनी कसे चमत्कार केले जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा, स्वामी समर्थ. ताई मी बोलते शिल्पा कोरे. काल फोन केले होते ना तुम्हाला. हा हा हा. तुम्हाला पाठवले मी फोटो वगैरे, अनुभव सांगते ना. तुम्ही हे करणार आहे ना शेअर? हो हो. म्हणजे राहता कुठे ते सांगायचंय ताई? तर राहता कुठे ते सांगायचंय? मी आता सध्या पुण्यात राहते. मी वैरागची आहे. बर बर. वैरागची पुण्यात राहते. येऊन मला 7-8 वर्ष झाले. ज्या वेळेस मी सुरुवातीला पुण्यात आले होते ना त्यावेळेस म्हणजे नवीनच घर धरलेलं आहे मी. घरात देव वगैरे काय नव्हतं. मग नवीनच मी फोटो नाही ना, भाड्याने इथं पुण्यामध्ये. मग घरात एक पण देव नव्हतं म्हणून मी फोटो आणायला गेले होते. ते पण आणले, स्वामींचेच फोटो आणले. अरे वा. म्हणजे तुम्ही अगोदर स्वामींची भक्ती करत होता का? म्हणजे भक्ती म्हणजे मी स्वामींना मानत नव्हते. फोटो आणले, फक्त घरात लावले. नुसतं उदबत्ती लावायची 2 टाइम, दिवा लावायची, एवढं कधी. घरात कोणत्या तरी देवाचा फोटो असावा म्हणून तुम्ही स्वामी. ते पण श्रावण महिना चालू होतं. असं मंडईमध्ये गेले होते पुण्यातलं मी. मंडईमध्ये गेल्यानंतर म्हणलं आता घरात कुठलं तर उपास केलं म्हणल्यावर एक देव असावंच लागतंय. म्हणून मी स्वामींचेच फोटो आणले. स्वामींचे फोटो आणले. सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती वगैरे लावायची मी. कधी काय स्वामी समर्थ पण म्हणत नव्हते, काय नाही. नुसतं हात जोडायची, गप्प बसायची. कधी म्हणजे देवा माझं चांगलं होऊ दे, माझं वाईट आहे असं कधीच मी देवाला काय मागत नव्हते. पण माझं सगळं चांगलंच होत गेलं. निस्वार्थ होती ना भक्ती ताई. मग चांगलंच होत गेलं. मग नंतर लॉकडाऊन पडलं 2दा. मग 2दा गावाला गेलं, 2दा पसारा गावावरून आलं. मग अजून परत मी तसं स्वामींचे फोटो झाल्यानंतर परत श्री महालक्ष्मीचे 2 फोटो, एक शंकराचं, मी असं फोटो ठेवलेला घरात. मग 2दा लॉकडाऊन मध्ये गावाला जाऊन आले. ते सगळे फोटो फुटले, चुरा झाले. मग ते फेकून दिले. स्वामींचा फोटो आहे असं नवीन आहे, असं वाटतंय की कुणाला पण बघितलं की बाबा आता नवीन आणली काय की काल परवा. अरे वा. तो नाही खराब झाला फोटो? नाही, खराब नाही झाला. 8 वर्ष झालं ते फोटोला. पुण्यात नवीन आले ना तेच फोटो घेतलेला, अजून बी फोटो आहे. कुठे डाग पडलं नाही, कलर गेलं नाही, काय नाही. लॉकडाऊन मध्ये कोणी लोकांनी पसारा भरून गावाकडे मला पाठवलेलं, तरी स्वामींच्या फोटोला काय झालं नाही. अरे वा. रिटर्न परत सगळे फोटो फेकून दिले, पण परत रिटर्न स्वामी समर्थाचाच फोटो आमच्या सोबत आलेले पुण्यापर्यंत. परत 3ऱ्यांदा आलो ना आम्ही पुण्याला
स्वामींचाच फोटो आलेला. अरे वा. स्वामींचा फोटो आल्यानंतर मी तरी पण असं देवाऱ्यावर ठेवून वगैरे पूजा वगैरे करायची. हं. कधी मी काय स्वामी समर्थ वगैरे काय म्हणत नव्हती. मग मी सोलापूर माझं माहेर आहे ना. हां, हां. मग अक्कलकोटला मावशी वगैरे बहीण राहते. अक्कलकोटला जरी गेले मी, हां. कधी म्हणत नव्हते की बाबा इथे स्वामी समर्थ आहे आपण जावं, असं कधीच म्हणत नव्हते मी. अरे बापरे. कधीच नाही. मी स्वामींचं असं नावच काढत नव्हते. कधीच म्हणत नव्हते की अक्कलकोटला चला इथे स्वामी समर्थ आहे, इथपर्यंत आला. कधी म्हणजे चुकून स्वामींचं नाव घेतलं नाही. त्यावेळी नाही पुण्यात येऊन बी किती वर्ष झाले इथे शंकरबाबांचं मंदिर आहे. शंकरबाबांचे गुरु स्वामी आहेत ना. हो, हो. इथनं जायची यायची सगळी म्हणायची शंकरबाबा लय पावतो, शंकरबाबाचं खूप मंदिर मोठं आहे. हां, हां. तरी पण मी माझी इच्छा नव्हती की मी देवाला जावं. म्हणजे विश्वासच असं. नव्हता ना ताई तुमचा? विश्वास म्हणजे असं नाही. म्हणजे मी काय देवाकडे मागतच नव्हती. म्हणजे मी माझे कर्म चांगले. हां. कुणाचं वाईट करायचं नाही, निंदा करायचं नाही, कुणाला नाव ठेवायचं नाही, काय नाही. हां, हां. आपल्या पण घर, संसार, लेकरं, घरातलं आपलं आपलं. हां, हां, हां. घरातली वाईट गोष्टी बाहेर सांगायचं नाही, बाहेरची वाईट गोष्टी घरात आणायचं नाही. अरे वा. माझं आधीपासून असं माझा स्वभाव. त्याच्यामुळे मी काय देवाकडे मागायचे प्रसंग पडले नाही. देवाचं कसं आहे, कर्म अच्छा तो फल अच्छा आहे. हो, हो, हो. ते आहे बघ. मग असंच मी मेस चालवले 2 वर्ष. मेस पण खूप भरपूर चाललं मेस पण. हं, हं, हं. मग नंतर मेस बंद पडलं. मेस बंद पडल्यानंतर असंच आजारी पडले खूप 3 महिने. काय झालं होतं? काय झालं बांधा वगैरे बाहेरचं झालं हां, होतं. हां, हां, हां. झोपूनच होते. मग माझा भाऊ आला दारोडा. दारू पिऊन रस्त्यावर लोळत होता त्यानं. हां. त्यावेळेस नेमका आला. दारू वगैरे सोडतो, तुझ्यापाशी राहतो, नीट राहतो म्हणून 6 महिने राहिला. हं. दारू सोडला. मग मला नेला एक ठिकाणी नेतो म्हणून. नीट केला मला. हं. नीट केल्यानंतर भाजीपालचा वगैरे धंदा चालू करून पण दिला त्यानं. रांकीला बसवला. मग मी त्याचं जाणीव ठेवलं, माझ्याकडेच ठेवून घेतलं. त्याच्याकडनं काही पैसे वगैरे घेत नव्हते. हां. मग एकदम भाजीचा धंदा चांगलं चाललं. भाजी विकत विकत फळ विकायला चालू केले. अरे वा. मग तिथे शंकर महाराजाचं मठ आहे ना, तिथं खूप गर्दी असते. मग मठापाशीच बसायला चालू केले. मग सगळी म्हणायचे की इथं मठापाशी माल खपतो, शंकर बाबाला सांगायचं सगळं इच्छा पूर्ण करतो. मग माझं माल जरी नाही संपलं तर मी शंकर बाबाला म्हणायची, हात जोडायला जरी गेले ना इकडे गिऱ्हाईक यायचं. अरे. त्यावेळेस माझा विश्वास बसला की बाबा शंकर बाबा खरंच खूप महिमा आहे त्यांचं शंकर बाबांचं. अरे वा. त्यावेळेस माझा विश्वास बसला की बाबा खरंच देव शंकर बाबा लय पावतो. तेव्हा मी शंकर बाबाला मानायला चालू केले. घरात स्वामी असून पण स्वामीला कधी हात जोडत नव्हते. नंतर कळलं की शंकर बाबांचे गुरु स्वामी आहे. हां, हां, हां. हा मग नंतर पालेभाज्या वगैरे सगळं बंद केलं. हां. बंद करून असंच खूप दिवस घरी होते. ते काय करू काय. अचानकच काय एवढा धंदा चांगला चालताना बंद केला? हा मग तेच ना काय माहित नाही ते बंद झालं. बंद झाल्यानंतर परत 5-6 महिने घरी राहिले. हां. काय करू काय नाही, काय करू काय नाही सुचत नव्हतं. मग शंकर बाबालाच आले. मग शंकर बाबाला म्हणलं शंकर बाबा मला मार्ग दाखवा काय तर कुठलं तर धंद्याचं. एकट्याचं नवऱ्याच्या ह्याच्यावर भागत नाही मी, काय करू काय नाही मला सुचत नाही. हां. मग मंदिराच्या बाहेर आले. नंदी बैल घेऊन ते माणसं थांबले होते. हं. त्यांनी बोलले की ताई तुम्ही ना ह्या महिन्यात खूप लाभ होणार आहे तुम्हाला. मी म्हणलं मला काय लाभ होणार आहे, धंदा नाही काम नाही काय नाही. अरे वा. काय बी धंदा करा लाभ होणार आहे. म्हणलं करू काय. हां, थांबले 2 मिनिटं लक्षात आलं की ह्या महिन्यात कुठलं धंदा करू. हां. गणपती सीझन आहे म्हणलं स्टॉल टाकू का गणपतीचा. हा ताई टाका तुम्ही खूप यशस्वी होणार आहे. मी म्हणलं होणार का नक्की नाही लॉस झाले की मी तुम्हाला सोडणार नाही. होणार म्हणजे होणार. त्यांनी बोलले. मग मला असं माझ्या मनाला धीर भेटला की हे माणसं की शंकर बाबा सांगत असेल मला. हां, 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 हां. हा मग मी गणपती स्टॉल ना आज त्यांनी बोलले. दुसऱ्या दिवशी जागा बघायला गेले. जागा पण लगी भेटली मला. अरे वा. म्हणजे पूर्ण सगळी ना. तयारीच झालेली होती की काय? हा तर जागा पण लगी भेटली. 10,000 भाडं म्हणले. ठीक आहे म्हणलं. हं, हं. आणि सगळी ना गणपती अजून 8 दिवस बसणार आहे म्हणताना 8 दिवस अगोदर फक्त स्टॉल टाकते. हां. मी एकटी 20-25 दिवस अगोदर स्टॉल टाकलेले तिथं. अरे वा. मग माझं बघून सगळ्यांनी स्टॉल टाकला आजूबाजूला 50 स्टॉल पडले. आणि माझं स्टॉल कुठं होत माहिती का स्वामींचं मठ आहे पुण्यामध्ये मोठा सिंहगड रोडला. हां, हां. सिंहगड रोडला स्वामींचं मठ आहे. मठाला चिटकूनच माझ्या पाठीमागं स्वामींचं मंदिर. मी मठाला चिटकूनच माझं पुढं स्टॉल फुटपाथवर. हां, हां. हा मग माझा विश्वास बसलं थोडं थोडं. म्हणलं स्वामी आहे आपल्या मागं. मग रोज म्हणजे कधी जाणार नाही जाणार स्वामींना गेले. पहिल्यांदा. स्वामी हा हं, हं. स्वामींना म्हणलं स्वामी मला सगळे गणपती जाऊ दे म्हणून हात जोडले. नारळ वगैरे 50 रुपये नेले. माझे गणपतीच राहिले नाही. अरे वा.
फक्त 5च गणपती राहिले. ते पण घरी येताना धक्का लागल्यामुळे ते गणपती फुटले. मग विसर्जन केलं आम्ही. हा हा. पण की लॉस नाही झाले. मग नंतर विश्वास बसला. मग तिथून पुढे स्वामींची सेवा. हा. मग तिथून पुढे मी स्वामींना मानायला चालू केलं. स्वामींचं येड लागलं. मग घरात मग असं दिवाळीच्या वेळेस माझ्याकडे फक्त 1,500 रुपये राहिले होते. म्हणलं मला तर दिवाळी करायचं खूप मोठं. मला थोडे पैशात म्हणजे काहीच होत नाही. मला दरवर्षी 10,000-1,000 रुपये दिवाळीला लागतंय मला. म्हणलं स्वामी कधीच हात नाही जोडणारी स्वामींना हात जोडले घरात पण. स्वामी म्हणलं ह्या वर्षी दिवाळी कसं होणार, काय होणार. नवरा एकटंच कामाला जातंय, 12,000 पेमेंट आणि माझ्याकडे 1,000 रुपयेच आहे. लोकांना तर पैसे मागितले कोण देत नाही आताची लोक. एवढंच म्हणले. म्हणून बघा स्वामी सगळं ठीक करा. असं एवढं म्हणून मुलीला कपडे घालत होते. नवऱ्याचं फोन आलं. तुला एक खुश खबर देतो, ये तू दुकानाकडे. म्हणलं काय झालं? कधी फोन करणार नाही नवरा, खुश खबर देतो म्हणला. म्हणलं पैसे मला बोनस भेटलाय. किती? 5,000. म्हणलं खोटं बोल नका म्हणलं. खोटं बोल नका. जर खोटं बोलले लय भांडणार आहे. अगं नाही खरंच ये की. मग त्याने 5,000 बोनस म्हणलं का ते घेतले पैसे. पण 5,000 नव्हते ते खिशात घातले डायरेक्ट त्यांनी. 7,500 रुपये बोनस होतं. बापरे. मग मी गेले तिकडे दुकानाकडे. मग त्यांनी म्हणलं धर हे पैसे मोज. मी म्हणलं आता तर 2च महिने झालं. म्हणलं एवढं बोनस दिलं तुम्हाला मालकानं आणि 1 किलो मिठाई. बापरे. दुसरीकडे 3-4 वर्ष काम केलं तर 2,000च बोनस द्यायची त्यांना. 2,000 एवढंच. आणि 11,000 पेमेंट. बापरे ताई. म्हणजे स्वामींना प्रार्थना केली आणि लगेच चमत्कार झाला. मग 7,500 रुपये मग दिले त्यांनी. घरी आले खुश झाले. स्वामींना सांगितलं खरंच. मग तेव्हापासून जे मला स्वामींचं येड लागलं मी स्वामींना सोडलेच नाही. नंतर मग मी ठरवले गावाला गेले मतदानाला वगैरे. जर मी शंकरबाबाला जरी हात जोडले ना, स्वामी शंकरा तुम्ही माझ्यासोबत राहा, असं तसं माझ्या लेकरा बाळांवर लक्ष राहू दे. मग असं चालता चालताच वाटेने असं पालखी वगैरे मला गाठ पडायचं. म्हणजे तुझ्या सोबत आहे म्हणल्यासारखं. मग माझा विश्वास बसला. खरंच म्हणलं स्वामी आहे. मला कळलं त्यावेळेस. मग गावाला गेले मतदानाला. मी म्हणलं अक्कलकोटला जायचं म्हणजे जायचं, जायचं म्हणजे जायचं. संध्याकाळी 6 वाजले मला अक्कलकोटला जायचं. बापरे. नवरा पण येत नव्हता. काय तू आता स्वामी स्वामीच करायला लागली. आता नवीनच येड लागलं तुला. आता स्वामी स्वामीच करायला लागली. चल तुला एकदाशी स्वामीपाशी नेऊन आणतो. भांडणं अक्कलकोटला जाऊस तर. बापरे. अक्कलकोटमध्ये गेल्यावर सुद्धा मंदिरात भांडणं. मी असं स्वामी महाराजांची मूर्ती विचारलेलं कितीला. ते बोलले 2,000-2,500. मग माझ्या मनात एकच मूर्ती बसलेली. तुम्हाला फोटो पाठवले बघा मी. बरं. तर नवरा म्हणला एवढं पैसे असते का? 2,000च माझी लेकरं महिनाभर खातील. मी म्हणायचे असं बोलू नका तुम्ही. स्वामी ते जर आपल्या घरी आले ना 2,000 काय 10,000 पण आपल्याला एका दिवसात देऊ शकतात त्यांनी. भांडण. मी म्हणलं तुम्ही बाहेर थांबा. खूप भांडण. मी मंदिरात स्वामी घेतले. मंदिरात गेले. त्यांना सांगितलं मी असं 11 गुरुवार करणार आहे. मी काय मागितलं नाही स्वामींना. देवा मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं काहीच नव्हतं. फक्त स्वामींना म्हणजे स्वामींची मूर्ती वगैरे घेतले. मग त्यांना सांगितलं मी 11 गुरुवार धरणार आहे. त्यांनी स्वामींच्या पादुकेला वगैरे लावून एक गळ्यात हार घालून दिला त्यांनी स्वामींची मूर्ती मला. मग मला काय अनुभव नव्हता. मला जसं कळलं तसं मी करत गेले. मग सगळी तिथे जेवढे लोक मंदिरात आलेत ना ह्या स्वामींचा पाया पडायचे. वाव स्वामी किती छान आहे, किती छान आहे, मस्त आहे म्हणून. अरे वा. घरी येऊस तर सगळी खूप हे करायची. स्वामी खूप सुंदर आहे, स्वामी आले. कुणी पण पाया पडायची. मग घरी आणले आपल्या. मग घरी बॉक्स मध्येच आणले तसंच ठेवले. मग गुरुवार धरले मी 11 गुरुवार. युट्यूब मध्ये वगैरे बघून कसं करायचं काय. पण एवढंच की मला माहित नव्हतं म्हणजे एक ग्रंथ पूर्ण वाचायचं असते. 11 माळी जप आणि 11 तारक मंत्र हे एवढंच माहित नव्हतं. उपवास केले निरंकार. पूजा वगैरे सगळे व्यवस्थित मांडले. पण जप माळ म्हणजे केले. ते 3 अध्याय वाचले. म्हणजे 3 अध्यायाचा 21 असतो ना ती. 3 अध्याय वाचले मी. नंतर कळालं मला गुरुवार संपत आल्यावर की असं 11 माळी जप आणि एक ग्रंथ पूर्ण वाचायचा असतो. जाऊ दे म्हणलं मी स्वामी पुढं काय मागितलं नाही. मी मनापासून श्रद्धेचा पण विषय असतो ना ताई. मी मनापासून भक्ती केले आणि मी पूजा मांडले. माझ्या घरात एकदम प्रसन्न वाटायचं आणि शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा प्रसन्न वाटायचं. अरे वा. मी दर गुरुवारी बायका बोलायची हळदी कुंकाला वगैरे. अभिषेक करायची घरामध्ये, शिरा वगैरे करायची प्रसाद.
हा स्वामींना पोळ्या वगैरे आवडतात म्हणून भजी पोळ्या असं करून वगैरे असं तोंडापुढं घास वगैरे दाखवायची. म्हणजे मला वाटायचं की एक आमच्या घरामध्ये एक माणूसच आहे मला आधार असं ह्या विषयी. मला ह्याच्या आधी कंटिन्यू टेन्शन जे असं झोपच लागत नव्हतं. आता ना एका मिनिटात झोप लागते मला. म्हणजे काही टेन्शन राहिलं नाही स्वामी आल्यापासून खरं सांगते. आता ब्रह्मांड नायक तुमच्या घरी आले ताई. मग तेच ना. असं म्हणजे असंच म्हणलं सारखं काय ना काय लेकरं तर आजारी कुठं काय ना काय सारखं लागायचं मागं. मग कधी कधी पैसे नसले मला प्रश्न पडायचा बीशी कुठून भरू भाडं कुठून भरू घर भाडं परत लेकरांचं हे ते. बसल्या बसल्या स्वामी मार्ग दाखवा म्हणलं ना कुठलं 5,000 7,000. एकदा तर ना असं सहज बसल्या बसल्या लॉटरी नंबर लावले. स्वामींनाच विचारले. तर लॉटरी नंबर लागले 7,500 रुपये लागले. अरे बापरे. माझा खूप विश्वास बसला. म्हणजे स्वामी आले आता मला काय कमी पडणार नाही आता एक विश्वास बसलाय बघा मला. आणि नाहीच कमीच पडत नाही स्वामी घरामध्ये. मग तेच ना काय कमीच नाही मला स्वामींच्या कृपेने खूप चांगलं झालंय. जुनी गाडी म्हणजे आता भाजीपाला बंद आहे सगळं बंद आहे 2 लेकरं घेऊन कसं करू काय करू. नवरा ना एक ड्युटी करायला रडत होता. स्वामी जसे घरात आले शांत समाधान. महिना आता 25,000 पेमेंट आणते. 11,000 कोणीकडे 25,000 कोणीकडे बघा तुम्ही. हो ना किती प्रगती झाली बघा. म्हणजे स्वामींचंच काय तर असेल ना त्यांना पण बुद्धी स्वामीनच घातली असेल ना. लहान लेकर आहे बाबा हिनं नसलं तरी तू कर. हो ना 11,000 माणूस पेमेंट आणणार आज 25,000 म्हणल्यावर काय थोडं झालं नाही. हो ना खूप म्हणजे चमत्कारच झाला. मग तेच ना 25,000 आणले बिशी जायचं आरामात खाऊन पिऊन घर भाडं सगळं व्यवस्थित राहिले. नंतर मला पण वाटलं की स्वामी मी पण बसणार नाही मला कष्ट करायला ताकद द्या काय तर मार्ग दाखवा. पैसे नव्हते गाडी शिकायला सहज घर मालकीणीला म्हणले मावशी पुढल्या महिन्यात भाडं देत नाही माझ्याकडे पैसे नाही. तिनं म्हणली भाडं दे पण तुला हे 10,000 रुपये देते पण तुम्हाला 1,000 दे. पण कुठले काही ह्याच्यानं होईना मला दिले ना आणून 10,000 तिनं. अरे वा. 10,000 दिले की मग मी गाडी शिकून घेतली. गाडी शिकले. छोटा हत्ती. अरे बापरे. 4 व्हीलर शिकले मी. वॅगिनर आले सगळ्या गाड्या येतात म्हणले. शिकून घेतल्यानंतर जुनी गाडी बघत होती मी फिरून. एवढं नवीन घेऊन काय करायचं लोकांच्या डोळ्यावर येते म्हणून. जुनी गाडी घेत होते तर जुनी गाडी स्वामींना घेऊ दिलंच नाही मला. पैसे नसताना नेमकं स्वामींपुढे बसले. पैसे तर नाही गाडी घ्यायला तर बसले कसं करू काय करू. सोनं घाण ठेवायचं ह्याच्यात होते मी. बरोबर ना बिशी उठली आज. दुसऱ्या दिवशी नवीन गाडी बघितलं पण बुकिंग केलं पण 8 दिवसात नवीन गाडी आली पण मी त्यांच्या दरबारात पूजा केले पण. अरे वा. स्वामींचं एवढं हे झालं ना प्रत्येक काम माझी गुरुवारी होत गेलेत. गुरुवार. हो स्वामीनं खूप प्रगती केली. बाहेर जरी पडताना मी स्वामींना सांगते ह्या घरावर तुमचं प्रचंड कृपा राहू दे. बिनधास्त येते मी. आणि दिव्यात हे पण सांगते ना ताई. देवापाशी पण दिवा लावते मी स्वामींपुढे पण एक दिवा लावते. तेलातलं माप माहितीये ना तुम्हाला 1 चमचा एवढं माप असतो ती मोठा. हो. त्या मापाने दोन्ही ह्याला दिव्यात अर्धाच माप तेल वतते. सकाळी दिवा लावलेला असते 10 वाजता 9 वाजता. ते देवाऱ्यातला दिवा इजलेला असतो. थोडं तेल टाकल्यामुळे 1 चमचा आपण पोहे वगैरे खातो ते चमच्याने 1 चमचा टाकलेला असते मी. देवाऱ्यातला दिवा इजलेला असतो पण स्वामींचा दिवा संध्याकाळपर्यंत असतो. अरे वा. मी कधीच विचार नाही केला. त्या दिवशी विचार आला बाबा म्हणलं दोन्ही दिव्यात सेमच तेल टाकते मी. हा तर दिवा लगी 12 वाजता इजून जातो. हा दिवा म्हणजे संध्याकाळपर्यंत राहतो. आणि तेल समानच आहे. तेल समानच आहे. आणि दिव्यामध्ये ना कंटिन्यू अशी फूल येतो. फूल त्रिशूळा. म्हणजे आकार बनतच असतो. हो पण की दिवा इजत नाही. फॅन जरी चालू असलं ना स्वामींपुढलं दिवा इजत नाही. अरे वा. बघा खूप म्हणजे खूप मला प्रश्न पडले ते. आणि आई आली होती ना पुण्याला डोळ्याच्या ऑपरेशनसाठी. होत नाही म्हणले डोळा फुटलं तर सगळी लोक डोळा बघून तोंडाला हात लावायची. आई पण घाबरली. आईला म्हणलं स्वामींवर विश्वास आहे तू घाबरू नको तुझा डोळा नीट होईल. आईला ऑपरेशनला इकडे आणले म्हणून माझा जन्म दिलेल्या बापाने माझ्या संग भांडणं केलं बोलणं सोडलं बापाने. का तर तू आईला तिकडं का घेऊन गेली मी काय करत नव्हतो का. मी म्हणलं डोळा फुटू सर बसले तुम्ही काय करणार आहे. मग इतके दिवस का केलं नाही डोळा फुटेपर्यंत. तेच ना त्यांनी केलं नाही.
मग आता बघितलंच नाही त्यांनी लवकर. आई म्हणली मी तुझ्याकडेच येते. बरं बाई म्हणलं ये. इथं ताराचंदला दाखवलंय. मंगळवारी गेले होते, बंद होतं दवाखाना. बुधवारी गेले, चेकिंग वगैरे केलं त्यांनी. त्यांनी होईल म्हणले होते, नंतर म्हणले होणार नाही तुमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन, ससूनला न्या. मी म्हणलं ससूनला तर लोक दवाखाना बरोबर नाही नेणार मी. तर स्वामी गुरुवार होतं नेमकं त्या दिवशी. घरी आले, उपवास पण होतं दिवसभर. स्वामींचं नाव घ्यायची सारखं. आई घाबरली होती ना, काय वेळ झालं हे झालं. मला वाटत होतं की आई वाचत नाही डोळा फुटलाय म्हणल्यावर. बापरे, नाही पण ताई डोळा फुटल्यानंतर काही पण म्हणजे होऊ शकतं ना हो. हा, तर कावीळ पण हाय म्हणले ना त्यांनी आम्हाला भ्या घातलेला. मग मी स्वामींचं नाव घ्यायची. स्वामी मला आई पाहिजे, आईला काय होऊ देऊ नका, माझ्या आईचं ऑपरेशन सक्सेस होऊ दे स्वामी, तुम्ही माझ्यासोबत चला स्वामी. मी सारखं म्हणायचे स्वामींना. इथं नाही होत म्हणले. मग इथली सगळी चेकिंग केलेली रिपोर्ट गावाकडे पाठवले. त्या डोळ्याचं प्रेशर म्हणजे जास्त डोळ्याचं खराब झालेलं 40 प्रेशर होतं ताई. बापरे. हा, 40 प्रेशर होतं. ह्यांनी जे इथं ड्रॉप टाकले ना प्रेशर कमी व्हायचं, त्यांनी म्हणले प्रेशर कमी झालं तर ऑपरेशन होईल. मग हेच प्रेशर ह्यांनी चेकिंग केलेलं रिपोर्ट तिकडे पाठवले सोलापूरला. तिथले डॉक्टर म्हणले पाठवले. त्यांनी काय बोलले मला फोनवरच, नाही होणार तुमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन. मी म्हणलं प्लीज सर मी आणायचं ते आणते, प्रयत्न करा ना तुम्ही बघा. तरी पण बोलले मी सांगू शकणार नाही, होणार नाही म्हणजे नाही होणार, तरी आणा बघू म्हणले त्यांनी. पण तर मी म्हणजे डोळा फुटल्यानंतर म्हणजे मोतीबिंदूच्या पुढे नाही ना ऑपरेशन सहजा करून. हा, काचबिंद झालतं ना, काचबिंद झालतं. तर त्यांनी तसं बोलले. मग रडत रडत मी जेवले नाही, काय नाही, उपवास सोडले नाही. सोडतच नव्हते ना, निरंतर होतं. मग स्वामींना म्हणलं स्वामी आम्ही तर सोलापूरला चाललो, आईचं ऑपरेशन होत नाही म्हणायला लागले. स्वामी आईचं ऑपरेशन होऊ दे, तुम्ही माझ्यासोबत चला स्वामी प्लीज स्वामी, मला खूप भीती वाटायलंय, आईला धीर द्या, आईला काय होऊ देऊ नका स्वामी बोलले. रात्री संध्याकाळी 1 वाजता बसले. मग सोलापुरात गेले. मग तिथे डॉक्टर 10 वाजता आले. मग त्यांनी बोलवलं आम्हाला आतमध्ये या म्हणून. परत म्हणले बसा तुम्ही तिथेच. मग माझ्या तोंडात स्वामीच नाव होतं ना. स्वामी प्लीज तुम्ही या, मला भीती वाटायलंय, काय होतंय, आईचं ऑपरेशन होतंय का नाही म्हणून. खूप म्हणजे मुलं पण होती ना छोटी सोबत. तुमची का? मुलगी होती माझी एक. मग मला खूप भीती वाटत होतं. मुलीला झोपवले, मग आतमध्ये बोलवले. मग आतमध्ये डॉक्टर बसलेले, मध्ये एक रूम होतं. त्याने म्हणलं तिथेच बसा बेडवर. बसले स्वामी करत. आईचं लक्ष गेलं स्वामींकडे, माझं गेलं नव्हतं. स्वामी महाराज होते चांगलेच, असं ठेवलं होतं त्यांनी पण. आई म्हणले बघ तू स्वामी समोर सोबतच आलाय. मी बघते इकडं. म्हणलं खरं स्वामी तुम्ही आले ते बरं झालं. आईला म्हणलं बघ स्वामींचं किती आहे, माझ्या सोबतच असल्याने झालं ना. हो ना. ते म्हणजे तुम्हाला म्हणजे त्या दवाखान्यामध्ये होते का स्वामी? हा, दवाखान्यामध्ये स्वामी होते. म्हणजे पण बहुतेक स्वामी सेवे करीत असणार ताई. हो, स्वामींचं सेवा होते, त्यांनी सेवा करत होते. स्वामी तिथे होते ना. म्हणलं खरंच बाबा स्वामी, म्हणलं तुम्ही माझ्या सोबत आहे, मला टेन्शन नाही, आईचं ऑपरेशन सक्सेस होऊ दे. डॉक्टर बोलला आतमध्ये गेल्यावर होत नाही, काय गॅरंटी नाही. अर्धा तासात तर सांगितलं तुमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन चांगलं झालं, काय टेन्शन घ्यायचं नाही. अर्धा तासात तर आम्हाला सोडला, जावा घरी म्हणला. कोणता दवाखाना होता ताई? अक्षरा हॉस्पिटल सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये अक्षरा हॉस्पिटल होतं. खूप घाबरले होते. वडिलांनी म्हणले ऑपरेशन झाल्यानंतर वडिलाला पण काळजी पडलेली ना. वडिलांना सांगितलं होतं की आईचा डोळा खराब झालाय, असं झालंय, काम करू नका म्हणले, गॅरंटी नाही काय वेळ झाले. वडील पण खूप घाबरलेले. वडील म्हणलेले की गावाकडे घेऊन ये. मग मी गावाकडे घेऊन गेले नाही. मग इकडे पुण्याला आणले. तू पुण्यालाच काय नेली, माझं म्हणजे शब्द मोडले म्हणून वडिलाचं माझी भांडण. आता बोलत नाही वडील वगैरे. आईचा डोळा खूप चांगला झालाय. अरे वा. डोळ्याचं ऑपरेशन केलंय, पुण्याला आणले म्हणून माझी वहिनी, माझी मोठी बहीण, वडिलाला खूप भडकवलं त्यांनी. तुम्ही काय बघत नव्हते का, त्याने पुढारपण केली, पुण्याला नेली, हे नेले. मग मी बोलले डोळा फुटूस तर तुम्ही काय केलंय? हो ना. मी आणलंय, मी काय चुकीचं केलं का? मी पुण्याचंच काम केलंय. तर माझी आई डोळ्याने आता बघते म्हणून 6-7 मशीनचं काम करते माझी आई गावामध्ये. अरे वा. वडिलाला तर काम होत नाही. आई म्हणते मला डोळ्यानं खूप चांगलं दिसतंय, उड्या मारते, तर रोज फोन करते मला. अरे वा ताई. आणि वडील आता बोललं. खूप लोकांना मदत पण होईल जर तुमच्या आईसारखं जर कुणाचा प्रॉब्लेम असेल ना, ऐकणाऱ्या ताई, दादांच्या, आईचा, वडिलांचा, तर तेच ना. सोलापूर मधील अक्षरा हॉस्पिटल ना. अक्षरा हॉस्पिटल. तिथं ऑपरेशन म्हणजे मोतीबिंदू झाल्यानंतर सुद्धा झालं का ऑपरेशन? काचबिंदू झालं तर काचबिंदूहून डोळा पण फुटला होता. विचार करा तुम्ही. अक्षरा हॉस्पिटल आसरा. माहिती का. आणि बहीण वगैरे म्हणले तिनं नेली, असं केली तसं केली.
लय पुढारपण केली म्हणून वडिलाला भडकवून वगैरे बोलणं पण केलं. आता वडील स्वतःहून म्हणते आईला की तुझं कसं तर झालं ऑपरेशन, माझं राहिलं. माझा विचार होता की आईचं झाल्यानंतर वडिलांना आणायचं. वडील काय बहिणींचं वगैरे ऐकून ती भडकवल्यामुळे त्यांनी गैरसमज करून घेतलाय ना आईला इकडे आणलंय म्हणून. पण ताई बहीण पण कशी हो बघा की आई व्यवस्थित झाली याचा नाही आनंद नाही, साजरा ती करायचा. सावत्र बहीण होती ना, सावत्र बहीण आणि सावत्र भाऊजाई होती ती आधीच्या आईच्या सून आणि लेक. त्याच्यामुळे त्यांनी वडिलाला भडकवलं. स्वामींच्या कृपेने सत्य म्हणजे माझ्या माघारी म्हणजे माझ्या ताटात खाऊन मला उलटणारी लोक माझ्या समोर आली. मी ज्यांच्यावर विश्वास ठेवून सगळं पोटातली गोष्टी सांगायची ना, माझा एक बारका भाऊ गावाकडे असतो. मग त्यांनी वडिलाला काय बोलते काय नाही रेकॉर्डिंग चालू ठेवून वडिलाला द्यायचा. खूप काय बोलले त्यांनी माझ्याबद्दल. नाही बोलणार तुम्ही काय बघत नव्हते का, ऑपरेशन करत नव्हते का, तिने गावाला बोलून घेतले पुण्याला. 20,000 रुपये कशाला जाते त्या ऑपरेशनला, 1,000-2,000 खूप झाले बाबा, पैसे देऊच नका, काय करते बघू, लय स्वतःला शहाणी समजते असं सगळं. मग माझी बहीण म्हणली सगळं शिल्पात करते, म्हणजे घरात करणार कोण नव्हते ना ते गावाकडे काम. वडिलाचं म्हणणं होतं की ऑपरेशन झाल्यावर इकडेच आणावं. आई म्हणायची की तिकडं नको, मला बाबा लगे कामाला लावतंय. म्हणून मी काय व्हायचं होऊ दे, भांडणं झालं तर झालं म्हणून आईसाठी मी पुण्याला घेऊन आलेले आईला. मग ते झाले एक, मी झाले वाईट. सगळी म्हणायची की तू पुण्याचं काम केले. जिथं जाईल तिथं काय म्हणायचे की तू आईचं ऑपरेशन कशाला केली, डोळा जाऊ द्यायचं ना. अरे बापरे. का तर तू आईचं चांगलं करून पण तुला असं उलटून पडले लोक. पडू दे, नको घेऊ. स्वामींना माहित आहे ना ताई तुम्ही किती चांगलं काम केलंय. सगळी म्हणायची की स्वामींना माहिती झालं असतं ना ताई. मग सगळी म्हणायची की कोण पण ना दारात जरी आले, कुठं मी रस्त्याला जरी चालले ना, स्वामी तुमच्या पाठीशी आहे म्हणून कोण पण सांगतंय मला, कुणी पण. हो ना ताई. कुणी पण सांगतंय मला. डोळ्याचं इन्फेक्शन पण झालं असतं ना ताई. झालंय ना, सगळं झाले होते तरी पण शक्य झालंय. अशक्य होणारी गोष्ट शक्य झाले, तुम्ही विचार करा. मग ते स्वामींमुळेच झालं ना ताई. मग स्वामींमुळे झालंय. आई बोलली ना मला, आई सुद्धा खूप पाया पडायची, खूप हे करायची तिथं घरामध्ये. माहितीये का, ते स्वामीं सेवेमुळे झालं, नाहीतर ऑपरेशन झालं नसतं. हो ना. डोळा फुटून इन्फेक्शन होऊन पूर्ण अख्खा हे झालं होतं, पू भरले. सगळी डोळा बघून तोंडाला हात लावत होती, एवढं डोळा बेकार झाला. हो ना ताई. नाही मी पण पहिल्यांदाच ऐकते ताई, डोळा फुटल्यानंतर सुद्धा ऑपरेशन झालं मग. मग डोळा फुटून सुद्धा ऑपरेशन झालंय. नाहीतर मी सुद्धा आजपर्यंत ऐकलं नव्हतं की असं पण ऑपरेशन होतं. माझी मुलगी ना कधीच म्हणजे कुठलं देवाचं नाव नाही घेणारे, पाया नाही पडणारे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ कंटिन्यू तिच्या तोंडात चालू असतंय. अरे वा. कंटिन्यू. आणि काय करते, आधी माझ्या पाया पडायला दोन्ही मुलं बघते. मी म्हणलं नाही, आधी स्वामींच्या पाया पडायचं नंतर माझी पाया पडायचं. त्यांच्या शाळेत वगैरे सांगितलं असेल आईच्या पाया पडायच्या शाळेत येताना, मग ते माझ्या पाया पडायला बघते त्या आधी. छोटी तर आहे ती खूप, म्हणजे एक 6 वर्षाची, एक 5 वर्षाची मुलगा मुलगी. खूप छान संस्कार आहेत मग. म्हणजे मी काय त्यांना संस्कार दिलेले नाही, ते सगळं स्वामींचंच कृपा. घरी ती दोघंच असते, स्वामीच असते, मी काही दिलेलं नाही त्यांना. मी फक्त माझा धंदा जरी नाही झालं, मला कुठं अडचण आले, गाडी चालवताना मला भीती वाटली, मी फक्त स्वामींना सांगते, स्वामी तुम्ही या, तुम्ही या, एवढंच बोलते मी, बाकी काय नाही. अरे वा. तुम्ही ती छोटा हाती घेऊन भाजीपाला? भाजीपाला विकते फिरून, म्हणजे सगळीकडे फिरून विकते. कधी संध्याकाळी हवेला लावते. म्हणजे खूप, म्हणजे माझं म्हणते की तुम्हाला एवढं डेअरिंग कुठून आले. मी सांगते मला डेअरिंग माझ्या स्वामीने दिलंय मला. हो ना ताई. आजकाल बघा ना, संध्याकाळी दिवसभर सुद्धा स्त्रियांना एवढं स्वतंत्र राहत नाही. मग तेच ना, सगळं घरातलं करून 2 मुलं बघून तुम्ही एवढं भाजी पिजी विकत आणायचं, गाडीत टाकायचं, कुणी भाजी घेतलंय, कुणी पैसे दिले, कुणी काय केलं, एवढं सगळं तुम्हाला. मग तेच म्हणते सर, एवढं तुम्ही मॅनेज करताय म्हणल्यावर खूप तुम्हाला सलाम ठोकलं पाहिजे म्हणते. नाही ताई, खरोखरच ज्या स्त्रिया आहेत ना की मी काय काम करू अशा म्हणणाऱ्या स्त्रियांसाठी खरोखरच तुमचं एक उदाहरणच आहे ताई. मग खरंच खूप म्हणजे स्वामींना मी जे म्हणजे बोलले ना, मार्ग दाखवा, मी काहीच मागितलं नाही स्वामींना, फक्त मी मार्ग दाखवा म्हणत आले. पण स्वामीनं खूप काही मला मार्ग दाखवलं, खरं सांगते तुम्हाला. मार्ग दाखवला आणि तुमच्या बरोबर पण पावली राहिले ताई. राहिले ना, मी कुठं नाही म्हणते, राहिले. त्याच्यामुळे एवढी डेअरिंग केलं आणि एवढं म्हणजे एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून
रात्रीचं सुद्धा संध्याकाळचं फिरणं भाजी 12-1 वाजता जाते. 12-1 वाजता किती वाजता जाते घरी? 12-1 वाजता. भीतीच राहिली नाही. स्वामींचं एक हे लावलेलं मी इथं फोटो लावलेलं म्हणजे गाडीमध्ये माझ्या. बघा हा स्वामी समर्थाचं ते. वाजेपर्यंत ताई संध्याकाळी 7च्या पुढे स्त्रियांना घरातून बाहेर निघू देत नाही ताई. आणि तुम्ही फोटो पाठवले. फोटो पाठवले तुम्ही फोटो बघा माझं. मी कधी नाही एवढं बिंदास गड्यासारखीच फिरते मी. मला भीती काही नाही. कधी अंगावर ओढणी घेत नाही काय नाही. सगळ्यांना बोलत राहते. कधी मला भीती नाही की बाबा कुणी मला काय करेल, मला कुणी अडवल काय. अजिबात नाही. फक्त स्वामी स्वामी. कुठं जाईल तिथं स्वामी स्वामी. बाकी काय नाही. फक्त स्वामी. त्याच्यामुळं तुमच्या बरोबर नेहमी स्वामी आहेत ना, त्यामुळे तुम्हाला भीती वाटत नाही काही नाही. नाही मला भीती नाही. तुमच्या बरोबर आहे ताई, त्यामुळे तुम्हाला भीती वाटणारच नाही. पूजा जरी केलं ना एवढं प्रसन्न वाटते ना माझ्या मनाला. खूप म्हणजे खूप. तुम्हाला फोटो पाठवले बघा ना तुम्ही स्वामींचं. हो फोटो पाठवणार आणि तुमचा व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्येच ठेवणार ताई. मला ती लिंक पाठवा व्हिडिओ बनवल्यानंतर. हो आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, त्याला सबस्क्राईब करून घ्या ना ताई. भक्त का? भक्त आम्ही स्वामींचे, त्याला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक केलं ना, ऑल वर क्लिक केलं की मग प्रत्येक व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचणार. उद्या सकाळ तुमचा व्हिडिओ येणार ताई 7 वाजता 7च्या दरम्यान. मग त्यावेळेस तरी पण तुम्ही लिंक पाठवा. मी काय एवढं लक्ष देत नाही. म्हणजे व्हॉट्सअपला पाठवलं म्हणजे पटकन बघन मी. हो व्हॉट्सअपला पण पाठवीन आणि सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. भक्त आम्ही स्वामींचे का? चांगलंय की. तुम्ही किती वर्षापासून करता तुम्ही स्वामींची सेवा? 4 वर्षापासून. आता 5 वर्ष लागलं ताई. तुम्हाला पण खूप अनुभव आले असतील ना स्वामींचे? हो भरपूर ताई. खूप सुंदर. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ना प्रत्येकालाच अनुभव येतात ताई. आपल्या चॅनलवर अगदी महिना स्वामींच्या सेवेला सुरुवात झाल्यानंतर अनुभव आलेले आहेत. इतकी लोक आहेत की त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर 1 महिना सुद्धा, मग त्यांची सेवा तर किती महिना काय हो, 2 दिवस बी लागत नाही. 2 दिवस बी नाही. काय सांगू तुम्हाला. हो ना फक्त निस्वार्थ होण्याची सेवा पाहिजे. ते मन मोकळा. सगळ्यांचं दुश्मन जरी असलं देवा आधी सगळ्यांचं चांगलं कर, नंतर माझं चांगलं कर. हो ना नाहीतर काही लोक असे असतात की देवा मी तुझी ही सेवा करतो मला ही दे. त्या लोकांना अनुभव उशीर लागतो ताई. मी काही मागितलं नाही स्वामींना. फक्त मला मार्ग दाखव कसे करायचं, तुम्ही माझ्या सोबत राहा. मला सगळं भेटलंय. मी काही मागितलं नाही की मी गुरुवार ह्याच्यासाठी करते त्याच्यासाठी करते. मी गुरुवार केलेच नाही. माझ्या भक्तिभावानं मला छान वाटण्यासाठी, घरात प्रसन्न वाटण्यासाठी मी स्वामींचे गुरुवार धरलेले आणि पूजा मानलेलं. तुम्हाला फोटो पाठवले बघा ते पूजा गुरुवारचं मानलेलं पण. मनापासून खूप काही कमी करत नव्हती. जे ते स्वामींना लागतंय सगळं मी मनापासून केलेलं गुरुवार. त्यामुळे तुमची सेवा फलित गेली ताई. न काय मागता सुद्धा सेवा जरी केली ना तर स्वामी भक्तांच्या मनातील जे आहे ते सर्व देऊन टाकतात. त्याच्यापेक्षाही जास्त देतात. मी काय मागितलंच नाही. मी काय सांगतो स्वतःहून काही म्हणजे काहीच मागितलं नाही मी. फक्त स्वामींकडे अजून बी मागते रोज. देवा मला कष्ट करायचं ताकद द्या. तुम्ही माझ्या सोबत राहा. आणि हे माझे बाबा, तुम्हीच माझे गुरु माऊली, तुम्हीच माझी आई अक्कलकोट स्वामी, एवढंच बोलले मी. बाकी काही नाही. आणि हेच खरं प्रत्येकाने मागितलं पाहिजे ताई. फक्त मी एवढंच प्रयत्न करायला बळ द्या किंवा कष्ट करायला हिंमत द्या. तुम्ही मी हेच बोलते मी. स्वामी तुम्ही माझ्या सोबत राहा. कष्ट करायला मला ताकद द्या. बाकी काही नको. हो ना आणि हेच प्रत्येक भक्ताने हेच मागितलं पाहिजे स्वामींकडे. माझ्या लेकरांना नवऱ्याला काय त्रास झालं स्वामींना सांगते, स्वामी काय त्रास करायचंय काय शिकायचं मला द्या. माझ्या लेकरांना नवऱ्याला नीट ठेवा. असं बोलते स्वामी. नाही खूप सुंदर ताई अनुभव आहे तुमचा. शेअर करते मी. श्री स्वामी. खूप म्हणजे खूप इथून पुढे पण चांगलंच होणार आहे. हे माझ्या स्वामींवर विश्वास बसला. काही दिलंय मला खूप. म्हणजे इथून पुढे जरी अनुभव आला ना ताई तर शेअर करा. आपल्यामुळे दुसऱ्यांना पण मदत होते आणि एक हिंमत मिळते. हिंमत मिळते. सेवा करण्यासाठी की या बाबा एवढे लोकांना अनुभव. तरी पण ना असं बघा मी काय असं तुम्हाला तर सांगितलं मी स्वामींना मानत नव्हती. योगायोग स्वामी आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं सगळं चांगलं पण झालं. पण मी ज्या वेळेस घरी होते कंटिन्यू 2-3 महिने गुरुवार संपेपर्यंत त्यावेळेस मी जप माळ केले, पूजा मांडले, सगळं केले, गुरुवार धरले.
आता जसं बाहेर कामाला पडले ना, पूजा वगैरे सगळं व्यवस्थित मस्त करते. स्वामीला पेढे ठेवते, कधी खारीक, बदाम, काजू, काही प्रसाद म्हणजे काही पण ठेवते. पण एवढंच की मला हे जमाना झालंय, जप करायचं जमाना. मग जरी मी गाडीत बसले, माझ्या मनात जर आले स्वामी, मी म्हणते स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अहो स्वामी म्हणतात जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग आता तुमच्या तोंडातच स्वामींचं नामस्मरण चालू आहे, तर स्वामी तुम्हाला सोडून कुठे जातील सांगा बरं ताई. मग तेच ना, तिथे हे म्हणजे जप करत नाही एवढंच बघा, बाकी काय नाही. म्हणजे टायमिंगच जमाना ना मला. नाही स्वामी पण म्हणतात अगोदर कर्म करा आणि कर्म करत करत सेवा करा. कर्म आहे बाबा, खूप म्हणजे खूप कर्म आहे. मी कधीच कुणाचं वाईट करत नाही, कधी कुणाला वाईट बोलत नाही. कुणी जरी भांडण केलं त्याच्यामुळे तुमच्या बरोबर स्वामी आहेत ना ताई. सगळी म्हणतेत तुझं मन मोकळं आहे, तुला खोटं खपत नाही. मला खोटं खपत नाही. कुणाचं वाईट बोललेलं कोणी, तुम्ही जर दुसऱ्यां बाबतीत बोलत असाल तरी मला आवडत नाही. तुमची संगत मी करत नाही. आणि नाही मी चांगली ताई केली पाहिजे ताई. मग तेच ना, कुणी कुणाबद्दल वाईट बोलत असेल तरी मी ऐकणार नाही. चांगलं बोला, चांगलं सांगा. तुमच्यामुळे आमचं बी चांगलं होत जाईल. तुम्ही वाईट सांगत गेलं तर वाईटांबरोबर वाईटच होईल. आम्ही म्हणतील ना तिच्यात आणि तुझ्यात काय फरक आहे. काय फरक राहील आणि फरक राहतच नाही ताई. आपण जर एखाद्याची निंदा केली ना तर मी कधीच नाही. त्याच्यावरती येतं ताई. हो बरोबर आहे. मी बघा म्हणून पुण्यामध्ये ना एक असंच हे आहे, तिथे भांडणं झाले होते माझ्या भावाचं वगैरे बुधवार पेठमध्ये. त्यांनी 3600 रुपये माझ्या भावाचं काढून घेतले. म्हणजे माझ्या मोबाईल मधनच त्यांनी पासवर्ड बघून काढून घेतलेले. मी तिथं भांडायला गेले होते, पैसे द्या माझं. ते असं तसं वाईट साईड बोलले. मी म्हणलं तुम्ही काही बोला, हे मी माझ्या तोंडाने बोलणार नाही. हे तुमचं नशिबात लिहिलेलं आहे, हे तुमचं पोट आहे काय. मी बोलून माझ्या तोंडाने मी पाप फेडणार नाही. हो ना. तुमचे जे नशिबात आहे, जे तुमचा धंदा आहे, तुम्हाला मी ह्या धंद्याबाबतीत बोलणार नाही. तुमच्या नशिबातच ते आहे. मी बोलून पाप फेडणार नाही. माझं पैसे काढून घेतले, माझे पैसे द्या. मी ह्या तोंडाने बोलणं हे मला पाप आहे. मग मी बोलले नाही त्यांना वाईट साईड. त्यांनी बोलत होते खूप वाईट साईड. पण माझे पैसे मला रिटर्न द्या. दिले त्यांनी. दिले ना मग हो दिले. पण असं सांगते मी, म्हणजे खूप मी आधीपासूनच असं माझं. आणि स्वामी आल्यापासून खूप चमत्कार होत गेले. स्वामींच्या सेवेमध्ये चमत्कार होतातच ताई. गुरुवारी म्हणजे माझी काम कुठली पण गुरुवारी पैसे नसताना पैसे येणं, कुठं काय काम होत नसलं गुरुवारीच फोन येणं. 8 दिवसात गाडी घेणं काही जोक आहे का. किती भरले फक्त 64,000. 64,000 एवढी मोठी गाडी येते का, 10 लाखाची गाडी. हो ना नाही ताई, स्वामींचीच कृपा नाव ताई. 10 लाखाची गाडी 64,000 मध्ये. आमची इथं पुण्यामध्ये काहीच प्रूफ नाही. प्रूफ नसताना सुद्धा आम्हाला गाडी भेटली म्हणल्यावर विचार करा. स्वामींचीच कृपा. स्वामी बरोबर असल्यामुळे काहीच तुम्हाला अवघड लागलं नाही ताई. अवघड लागलंच नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. इथले अग्रीमेंट नाही, इथला पुरावा नाही. फक्त माझं एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड. तुम्हीच ताई विचार करा की काहीच प्रूफ नसताना जर 10 लाखाची गाडी जर तुम्हाला अवघ्या 64,000 मध्ये भेटत असेल तर केवढा मोठा चमत्कार. आजकाल बघा ना. तेच म्हणते ना. आणि सगळे कागदपत्र पण क्लिअर झाले. गाडीचं म्हणजे आरसी बुक वगैरे सगळं आलं. कधी आलं सांगू? गुरुवारीच आरसी बुक आले. हे पण सांगते गुरुवारीच. परवाच फोन आलेले. मी म्हणलं तिकडं यायला जमणार नाही दादा, उद्या येईन म्हणून काल सांगितलं, काल पण नाही गेले. त्यांना सांगितलं की आता सोमवारी येईन. विचार करा, नेमकं गुरुवारीच आरसी बुक आले. अरे वा. ते पण आपल्या ऍड्रेसवर नाही, ते दुसरीकडनंच ऍड्रेस बनल्याच्या ऍड्रेसवर आले. ते पोस्टमन म्हणला मी ठेवतो, जपून नका टेन्शन घेऊ. म्हणजे मला खूप विश्वास बसला बा स्वामींवर. आता बघा नॉनव्हेजचं अजिबात नाव काढत नाही. नॉनव्हेज पण पूर्णपणे बंद. नावच म्हणजे नाव काढतच नाही. भाऊ वगैरे म्हणते चिकन आणतो, हे करते. माझं मनच होत नाही अजिबात आता. स्वामींमुळे जर माझं एवढं चांगलं झालंय, भरपूर दिलंय, खायचं एवढंच राहिलंय आता. हो ना. मी काय खूप वर्ष झालं ना स्वामींच्या सेवेमध्ये येऊन. 4-5 महिने झालं. 4-5 महिने. अरे वा ताई, 4-5 महिन्यामध्ये एवढे अनुभव तुम्हाला. 4-5 महिने. तुम्हाला वाटत असेल की 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, असं काही नाही. फक्त माझं मन साफ ठेवले, प्रत्येक जणाला मदत करत आले, प्रत्येक जणाची कदर करत आले. म्हातारा माणूस झाला, म्हातारी झाली, कुणी दारात जरी एखादा भिकारी आले, आधीपासून मी त्यांचं आत्मा शांत करत आले. जसं मला 10 वर्षाची होती ना वयाची माझी,
तेव्हापासून मी सगळ्यांचा आत्मा शांत करत आले. दारुडं म्हणलं नाही, भिकारी म्हणलं नाही, हे घाण आहे म्हणलं नाही, काय नाही. सगळ्यांचा आशीर्वाद घेतले मी. अरे वा. हा, सगळ्यांना चांगलं सांगत आले मी. त्यामुळे तुमच्या आयुष्यात पण लवकर चांगलं झालं ताई. हा, मी एखादी जर पोरगी नवऱ्यापाशी नांदत नसली, तिला 4 गोष्टी सांगून तिला नांदायला सुद्धा पाठवलेलं आहे. एखादी म्हातारी जर नवरा नको म्हणून सोडून दिलेला असले, म्हातारीला सुद्धा एकत्र आणलेले बाई आहे. चांगली 4 गोष्टी सांगून. मग काय तर, हो ना ताई. बाईला नवऱ्याशिवाय कोण नाही. आता अंगात रक्त सळसळतो तोपर्यंत बाई उड्या मारती. ज्या वेळेस अंगातलं रक्त आटल त्यावेळेस नवऱ्याशिवाय कोण नसतंय. कुणाची सून नसती, कुणाची लेक नसतो. हो ना ताई. बरोबर आहे का नाही? असं सांगून मी एकत्र ठेवलेलं आहे. म्हणून माझं कधीच देवाने वाईट केलं नाही, मी कुणाचं वाईट केलं नाही. हो ना. मी हाताने पुण्य करत आले. ते महत्वाचंच आहे. आणि आजकाल कसं की लोक एकमेकांशी जुळवून ठेवणारी खूप कमी, पण भांडणाला लोक खूप असतात. मी नाही, कुणाच्या घरात भांडणं नाही. भांडणं जर लागलेली असली तुम्ही चांगलं राहावा, मी खुश. दुश्मन जरी असली तुम्ही नवरा बायको एकत्र राहा, मी खुश. हो ना. कोणाचं वाईट करायचं नाही. आणि कुणाला जर एक 8-9 हजारात काम करत असेल, त्यांना चांगले मार्गाला लावलेले बाई आहे. तुम्ही हे धंदा करा, तुम्ही असं करा, तुम्ही असं पुढे येताल. हो ना. तेवढे पैसे काय होणार आहे, तुम्ही हे करा, मी मार्गाला लावलेली बाई आहे. हो ना. आणि जेव्हा दुसऱ्याचं चांगलं बघतो तेव्हा ते ईश्वर आपलं चांगलं करतात. मी सगळ्यांचं चांगलं बघितलंय, सगळ्यांना चांगलं मार्गाला लावलेलं, सगळ्यांना चांगलं सांगितलंय. सगळं चांगलं आहे बघा, माझं काही टेन्शन नाही मला. त्यामुळे तुमचं पण चांगलंच झालं स्वामींच्या कृपेने. हो, स्वामींच्या आणि कृपेने. सर्वांच्या आशीर्वादाने पण ताई. हो, आशीर्वाद खूप भेटले मी. आणि नेमकं ना जसं स्वामी आमच्या घरात आले ना, तसं नेमकं कोण ना कोण यायचं दारात. नंदी बैलवाले घेऊन, नंदी घेऊन, मग त्यांनी सगळ्यांना जेवायला मागितलं. कोणी हाय म्हणलं, कोणी शिळं दिलं, कोणी नाही म्हणलं. मग मला विचारलं, ताई जेवायला हाय का? मग मी भाजी केली नव्हती, वरण होतं घरात, दूध, तूप, साखर, चपाती, भात होतं. भाजी जर केलं नसलं तर काय झालं, त्यांनी मला जेवायला मागितलं ना. कोणी काय असं ना, ते ओळखीचं असो किंवा नसो. आसन हातरले, हात धुवा दादा म्हणले, पाणी दिले, जेवायला तूप, साखर, दूध, चपाती. दिलं त्यांनी, पोट भरून जेवण केलं. ताई म्हणलं खूप म्हणजे खूप बाई तुमचं मन मोठं आहे म्हणले त्यांनी. अशी लोक मी कुठंच बघितले नाही. एवढं फिरलो ना आम्ही, तुमच्यासारखी मन मोठं माणूस कुठं बघितलं ना. तुमचं खूप चांगलं होणार आहे म्हणून आशीर्वाद दिले. हो ना. आणि आशीर्वाद दिलेला कधीच वाया जात नाही ताई. त्यांनी म्हणला मी कधीच दूध चपाती नाही खाणार, तुमच्या घरात तूप, दूध, चपाती, साखर खाल्ली. आतापर्यंत आम्हाला भाजी सुद्धा द्यायला लोक कणकण करतात. तुम्ही एवढे मोकळ्या मनाने मला घरात बसून, गडी माणूस नसताना सुद्धा विचार ना करते. मी म्हणलं सगळं स्वामींवर सोडले, माझं मन मोकळं आहे. मी कुणाचा बी आत्मा शांत करते. दारात तुम्ही तर माणूस आलाय, दारात भिकारी माणूस जरी आला तर मी त्याला खाऊ घातलेले नाही. नसताना सुद्धा करून दिलेले बाई आहे मी. थांब बाबा 10 मिनिटं करून देते म्हणून करून दिलेले. दारात भिकारी जर आला, एखादा दारुडाला जेवायला आहे का, चटणी भाकर देणारी नाही मी. डबा गेला तर जाऊ दे माझं तिकडंच, करून गरम गरम दिलेले आहे मी. म्हणून माझं काही वाईट नाही. स्वामींच्या कृपेने खूप म्हणजे खूप चांगलं. हो ना. नाही, तसंच विचार पण पाहिजेत ना. जेव्हा स्वामी आपल्या बरोबर असतात तेव्हा कोणच कोणाचं वाकडं करू शकत नाही ताई. नाही करू शकत नाही. मग तो किती स्वप्नामध्ये तुम्हाला अजून एक सांगायचं, मला स्वप्न पडलेलं. म्हणजे मध्ये थोडं परिस्थिती खूप बिघडली होती. स्वामींनी थोडं हात जोडले. स्वामी म्हणलं कोण आहे माझ्या वाईटावर, मला समोर आणा, मला मार्ग दाखवा. कोण करते माझं वाईट, माझं असं का व्हायला लागलं स्वामी, तुम्ही का गप्प आहे, मला पण कळू दे ना. काय पडलं होतं का तुम्हाला? कोण काय करते मला कळू दे ना स्वामी. तर जी बाई करते ना, ते दोघी बहिणी माझ्या स्वप्नात आल्या होत्या. मला डाऊट त्यांच्यावर सुद्धा त्यांनी स्वप्नात आल्या. स्वप्नात येऊन ना कुठल्या तरी एका माणसाला घेऊन आल्या होत्या. तिला आयुष्यात कायमचा हटवायचंय म्हणून. तर नुसते माणूस आला, त्यांनी म्हणलं हिला आयुष्यात हटवायचं खूप कठीण आहे. कठीण आहे म्हणला. कसं हटवायचं तरी मी प्रयत्न करतो बोलला. तर दुसरा एक माणूस आला, त्याच्या गळ्यात खूप गळा गच्च भरून रुद्राक्ष होते. रुद्राक्ष होतं. मग त्याने एक आमच्या घरात भिंतीला प्रसाद लावला. प्रसाद? तर मी खूप रडत होते.
हो, कोण आहे तुम्ही, कोण आहे, मला काय करायला लागले, मला काय करू नका, मला काय करू नका, खूप रडले. ते काय बोलले बाबा माहितीये का, तुझं काय करत नाही मी, तुझं चांगलंच करून जाणार आहे मी. अरे वा. तर मी नंतर विचारले बाहेर 4-5 ठिकाणी, मला असं स्वप्न पडले, मी खूप भिले. ते बोलले की तुझ्या पाठीशी स्वामी महाराज आहे. हो ना. स्वामींचं कृपा आहे. हो. रुद्राक्षचे जे होते ना, ते स्वामी होते. हो कोणी ना. तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही, स्वामीनं सांगितलं. अरे वा. म्हणजे तुझ्या घराला काय होऊ देणार नाही. हो ना, हो ना. हा. मग असंच गाडी चालत होती रात्री, म्हणजे पहाटे 3 वाजता भाजीला चाललेले. हा हा. स्वप्न पडलं होतं मला. एक पोरगं, म्हणजे एक गाडीचं खिडकी असतो ना, ते खिडकीला असं लोंबकळत होता. हा. मला सोडतच नव्हता, तूच पाहिजे म्हणून मला वडायला बघायचं, मी ढकलायला बघायची. हा. खूप रडले, खूप रडले, खूप वाचवा वाचवा म्हणून. कुणीच आलं नाही. 3 वेळा स्वामी 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 म्हणून जोरात हाक मारले. एक आजोबा आला. हा, पिवळा फेटा घातलेला आजोबा आला. त्याला म्हणला, ए पोरा, एवढंच म्हणला की तो लगेच सोडून दिला, त्याच्याकडेच पळत सुटला त्या आजोबाकडं. मग मी स्वप्नात म्हणले, खरंच स्वामी आहे माझ्या मागे. हो ना, हो ना ताई. अशी म्हणजे खूप अनुभव आलेले आहे. मला कळून बी चुकले की स्वामी आहे माझ्या सोबतच आहे कंटिन्यू. म्हणलं एवढं गाडी चालवते, एवढं गर्दीमध्ये, ट्रॉफिक, पुणे म्हणल्यावर तुम्हाला तर आलाच लक्षात. हो ना. 4 दिवसात मी गाडी कशी शिकली असेल. बापरे, 4 दिवसात तुम्ही ताई गाडी शिकला? हा, 4 दिवसात गाडी शिकली. बापरे. आणि पुन्हा लगेच ट्रॅफिक मध्ये घेऊन जायचं? हो, ट्रॉफिक मध्ये घेऊन फिरले. शिकायचं पण ट्रॉफिक मध्ये शिकले आणि घेऊन फिरले. म्हणजे स्वामीला म्हणायचे, स्वामी मला भीती वाटते, तुम्ही माझ्या सोबत राहा स्वामी, मला काय होऊ देऊ नका स्वामी, तुम्ही माझ्या सोबत राहा स्वामी, मला गाडी शिकू दे. मी तर एवढी मोठी 10 लाखाची गाडी घेतली, मी जर नाही शिकले तर माझ्या नवऱ्याला पण येत नाही, खूप अवघड होणार आहे. तुम्ही चला ना स्वामी माझ्यासोबत. तुम्हाला भीती नाही वाटली 4 दिवसामध्येच गाडी शिकून लगेचच धंद्यावर जायचं? नाही ना, भीती वाटलीच नाही ना, काय सांगते तुम्हाला, वाटलीच नाही. शिकले 4 दिवसात शिकून 5व्या दिवशी मी अख्खा टेम्पो माल भरून आता फिरते पुण्यामध्ये. अरे वा. फक्त गाडीत बसताना कुणी पण म्हणतात की स्वामींचं नाव घे, मी तर घेतेच. पण कुणी पण, ओळखीचं असो किंवा नसो, तुमच्या मागं स्वामी महाराज आहे, स्वामींची कृपा आहे. कुणी एक म्हातारा जरी गाठ पडला, एक आजी जरी गाठ पडली, कुणी पण पडू दे, तो मला जाणीव करून देते की तू एकटी नाही, स्वामी आहे, स्वामी आहे तुझ्यासोबत. दरवाज्यात जरी कुणी आलं, तुझ्यासोबत स्वामी आहे, तुमच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे. हो ना, हो ना. कुठं देवाला जरी गेले, ते पण तसंच बोलते, तुमच्या पाठीशी स्वामी महाराज आहे, स्वामी समर्थ आहे. बघा, तुम्हाला तुझं सगळं समर्थ करणार आहे. म्हणजे कुणी पण सांगतो, कुठं जरी गेले ना, मी देवळात जरी गेले, एखादा अंबाबाईच्या मंदिरात जरी गेले, कुणी गाठ जर पडले ना, तुझं खूप चांगलं म्हणतात, तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहे. कुणी बी बोलतंय, मग मला कळून चुकले, स्वामीच बोलते. हो ना, हो ना. ते तुम्हाला प्रत्येकाच्या तोंडून सांगून जातात ना. हा, म्हणजे तू एकटी नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. मी रडते ना कधी कधी, जन्म दिलेला बाप माझ्या संग बोलणं सोडलंय, मला कोण आहे. स्वामींपुढे रडते ना, स्वामी तुम्हीच माझे बाबा. नाही, खरोखरच ना ताई, प्रत्येक गोष्ट ना अशक्यच होती, पण ती स्वामी बरोबर असल्यामुळे शक्य होऊन गेली ताई. झाले शक्य झाले. नाहीतर ताई, साधी स्कूटी शिकायची म्हटलं तरी महिना प्रयत्न करणारी लोक आहेत. बरोबर आहे. आणि तुम्ही 4 दिवसामध्ये गाडी शिकून लगेच धंद्यावर, छोटा हाती घेऊन 12-1 वाजेपर्यंत धंदा करणं साधी गोष्ट नाही ताई. एखादा पुरुष जरी असता ना तुमच्या जागेवरती, तरी तो कंटाळला असता, हारला असता. हो, हारला असता. म्हटलं असता 1 वाजेपर्यंत कष्ट करायचं, गाडी चालवायची, पुन्हा सकाळी उठून अजून तेच घर बघायचं. नाही कुठला पुरुष एवढं करू शकत आहे. तुम्हाला काय सांगू, मी सकाळी 9 वाजल्याशिवाय नाही उठणारी बाई, आता पहाटे 4 वाजता उठून पडते, विचार करा. फक्त बाहेर जाताना स्वामी समर्थ, स्वामी चला तुम्ही माझ्यासोबत, मी चालले, एवढंच, बाकी काही नाही. खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे. चला, चालतंय. हो, शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ. करा तुम्ही शेअर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखरच बघा, जेव्हा स्वामी आयुष्यात येतात आणि जेव्हा तुमची भक्ती तेवढीच निस्वार्थ भावनेची असते,
तेव्हा मात्र स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये येऊन खरोखरच खूप सुंदर सुंदर चमत्कार करत असतात. आणि तसे जर करायचं असेल स्वामींची भक्ती, तर त्यासाठी नियम, अटी किंवा एवढ्याच वेळ स्वामींची भक्ती केली पाहिजे अजिबात नाही. या ताईंनी तर काम करत करत स्वामींचं नामस्मरण केलं. फक्त केलेली भक्ती ही काहीही मागितलं नाही, फक्त निस्वार्थ भावनेने भक्ती केली. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अजिबात सुद्धा कोणतीही इच्छा नाही. जे काही स्वामींनी दिले ते मनापासून स्वीकार केले. मात्र स्वामींना बळ मागितले, कष्ट करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी हिंमत मागितली आणि तीच स्वामींनी देखील दिली. जिथे प्रयत्न असतो तिथे परमेश्वर असतो, हे सर्वांना माहीत असेल की, कारण तुम्हा सर्वांनी ही मन ऐकले असेल की प्रयत्नांती परमेश्वर असतो. जिथे सतत प्रयत्न केला जात असतो तिथे ईश्वर सुद्धा त्या भक्तांना साथ देत असतात. मग एखादा व्यक्ती जर प्रामाणिकपणे कष्ट करत असेल, मग तो देवाची भक्ती करत नसेल तरी सुद्धा देव त्याच्या बरोबर असतात, कारण तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि हेच खरोखर खूप महत्त्वाचे आहे. ईश्वराची भक्ती करत असताना तुम्ही जर नाही प्रयत्न केले तर कधीच देव तुम्हाला घरी येऊन काही देणार नाही. देव फक्त जो व्यक्ती प्रयत्न करत असतो त्यालाच यश देत असतात. त्यामुळे स्वामी म्हणतात की तुम्ही भक्ती कमी केली तरी देखील चालेल, कारण सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे कर्म करायचे आहे. आणि तुम्ही कर्म करत करत जेवढा वेळ भेटेल तेवढ्याने तुम्ही भक्ती करायची आहे, मग जशी जमेल त्या पद्धतीने. परंतु सर्वात प्रथम कर्म हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या शिल्पाताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. ही काही साधी गोष्ट नाही, कारण ते ब्रह्मांड नायक आहेत आणि या देवाची भक्ती करण्यासाठी देखील पुण्य असावे लागते. आणि जी भाग्यवंत लोक आहेत त्यांच्याच वाट्याला स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य मिळत असतं. आणि त्यातील अजून एक सर्वात मोठं भाग्य म्हणजे त्या ईश्वराने अनुभव देणे, प्रचिती देणे आणि त्या ईश्वराने आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार करणे, ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही लहान असो मोठा असो जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करायचा आहे. आणि त्यामुळे नेहमीच एखाद्या व्यक्तींना मदत देखील होत असते. कदाचित तुमच्यासारखा प्रॉब्लेम दुसऱ्यांचा देखील असू शकतो आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखाद्याला मदत देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे प्रत्येक भक्तांवरती, प्रत्येक व्यक्तींवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, कारण नामस्मरणाला खूप मोठी शक्ती आहे आणि तीच दैवी शक्ती तुमच्याबरोबर नेहमी राहणार आहे. त्यामुळे काम करत करत सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.